नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद माधवकर. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी खरीप हंगाम 2025 ची तारीख ही 14 सप्टेंबर 2025 होती. परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ही काही कारणास्तव झालेली नाही. जसे की ई पीक पाहणी ॲप यामध्ये बऱ्याच अडचणी या ठिकाणी येत होत्या. जसे की ई पीक पाहणी ॲप हे चालत नव्हते, सर्व्हर डाऊन या कारणामुळे ते चालत नव्हते. तसेच सतत पडणारा पाऊस, तसेच ई पीक पाहणी नवीन व्हर्जन असल्यामुळे, तसेच गुगल लोकेशन हे पकडत नव्हते. अशा बऱ्याच कारणामुळे ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांची बाकी आहे. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने या ठिकाणी ई पीक पाहणीची तारीख मुदत या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे. ही मुदत 21 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. त्याकरता ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ही बाकी आहे, त्या शेतकऱ्यांनी 21 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी ही करून घ्यावी. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी करणे हे अत्यंत जरुरी आहे. जसे की तुम्ही जर पीक विमा काढला असेल, तर तुमचा पीक विमा क्लेम हा ई पीक पाहणी जर नसेल, तर या ठिकाणी पीक विमा क्लेम या ठिकाणी होणार नाही. तसेच शेती संदर्भातील ज्या काही योजना आहे, त्या योजनाचा लाभ सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. त्याकरता ई पीक पाहणी करणे हे अत्यंत जरुरी आहे. ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी 21 सप्टेंबर पर्यंत झाली नाही, त्या शेतकऱ्यांना तलाठी यांच्या मार्फत जे सहाय्यक नेमले आलेले आहे, या सहाय्यकामार्फत सुद्धा तुम्ही ई पीक पाहणी या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती ई पीक पाहणी संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट. असे नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.